आता आपला घटक कोणता आहे? n संख्यांची बेरीज काढणे. आता पहा एक क्वेश्चन घेऊ, सोपा घेऊ. लिहून घ्या. 1 ते 10 संख्यांची बेरीज काढणे. बेरीज काढणे. यासाठी महत्वाचं एक सूत्र वापरायचे. सूत्र आहे n संख्यांची बेरीज काढणे. महत्वाचं सूत्र आहे n of n plus 1/2. हे महत्वाचं सूत्र आहे. कधी पण लक्षात ठेवायचं आपल्याला. परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न असतात. n म्हणजे नेमकं कोणती संख्या हे पण माहिती पाहिजे आपल्याला. n दिलं, पहिली घ्यायची, दुसरी घ्यायची, का शेवटची घ्यायची, बरोबर आहे ना? अशा विषयात आपलं कन्फ्युजन होतंय. n म्हणजे घ्यायची आपल्याला शेवटची संख्या, जी दिलेली आहे ती शेवटची संख्या घ्यायची. शेवटची संख्या पहा, ही दिलेली आपण सूत्रात किमती ठेवू. n म्हणजे 10, नंतर 10 plus 1/2 म्हणजे 10 गुणिले 11 भागिले 2. आता पहा 2 आहे वर एखादी सम संख्या असते, दोन्ही भाग जातो, जातो की नाही? 2 5 10 2 5 10 10 2 5 10 म्हणजे 11 5 55 आपली बेरीज येते. आपली बेरीज बरोबर आहे की नाही ज्याला शंका आहे त्यांनी काय करायचे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा प्रकारे लिहून घ्या. हे कधीपर्यंत बेरीज करू शकतो? छोटी एवढी संख्याला आहेत त्यास. जर तुम्हाला 1 ते 100 ची बेरीज काढा किंवा 1 ते 80 ची बेरीज काढा, मग कशी काढायची? ती सूत्रानेच काढावं लागेल. पहा मग बेरीज करा. 10 हे 10 ला 10 तसेच 9 ने किती झाले? 10 10 20 झाले, बरोबर. 8 आणि 2 10 30 झाले. 7 आणि 3 10 किती झाले? 40 झाले का? हो 40 आणि 50 झाले. मग हे राहिलेले 50 प्लस 5 बरोबर 55. पहा बेरीज सोपी पद्धत किती सोपी पद्धत केली आहे ना? एकदम अशी इथे आपल्या करायला असतं, अवघड असते. सुरू खाली कॅल्क्युलेशन जमत नाही. 10 9 9 18 हे कळत नाही म्हणून चुकते. म्हणजे येत नाही ना, ते असं करा शॉर्टकट. ओके पहा हे पहिलं गणित होतं. दुसरं एक एक्झाम्पल देऊ. सेकंड एक्झाम्पल पहा. 1 ते 15 अंकांची बेरीज किती? 1 ते 15 अंकांची बेरीज किती? एकदम सूत्र ठेवायचं ना, आपल्याला उत्तर मिळणार आहे. 1 ते 15 अंकांची बेरीज किती? काही एका खाली कशा मांडते ते चुकीची पद्धत आहे. पण सूत्र माहित पाहिजे. सूत्रात ठेवा. सूत्र काय? n of n plus 1/2. इथे n बरोबर काय घेणार तुम्ही? 120. n बरोबर 15. 120 आली का? हो. आपण करून पाहू. n बरोबर किती घ्यायचंय? 15. ओके. नंतर आपण असं करायचंय 15 यांची 15 ठेवली कंसात 15 प्लस 1 हो भागिले 2. ओके. 15 ने किती होता? 16 म्हणजे 15 आणि कंस असतो म्हणजे काय असतो? नेमकं गुणाकार. 16 2 ने 16 ला भागावं लागेल. 2 ने कितीला भागायचंय? 16. 2 8 16 आणि मग इथे 15 गुणिले 8. 15 चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा आपल्याला येतो. किती आहे? 120. एकदम सोपी पद्धत आहे. परीक्षेत असे खूप प्रश्न असतात. ओके. हो ओके. अजून सोपी एक अजून द्यायचं. पहा 1 ते 50 अंकांची किंवा संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 सुरुवातीची संख्या घ्या आणि त्यांची बेरीज करा. लिहिलं नाही का? लिहून घ्या. 1 ते 50 एकदम सोपे घटक आहेत. पुढे अवघड येतं. डायरेक्शन एकदम सोपं आहे. डायरेक्शन पण शिकवणार कसं.
पहा सूत्र ठेवा. सूत्र काय आहे? सूत्र आहे n of n plus 1 upon सर 1275. 1275 आले का? हो. ओके. सर्वांनी करा तोपर्यंत हे सूत्र घ्या आणि सूत्रात काय ठेवा? n बरोबर किती किंमत ठेवणार? 50. ओके. सर. ओके 1275 का? ठीक आहे. चला अरुण किती आलं उत्तर? 1275. आले त्याले बरोबर. आता सर्वांचं 1275. ज्याला अजून आलं नाही ते लक्षात ठेवा. काही वाटत नाही n प्लस 1 काय करायचं नाही वाटतं ना? हा बरोबर. मग एक काम करायचं किती संख्या काढायची? 50 घेतली. आपल्याला 50 मध्ये 1 मिळालं किती होतं? 51. म्हणजे 50 गुणिले 51 भागिले 2. आलं. पण हे सूत्र आहे. सूत्र माहित पाहिजे आपल्याला माहिती 50 ही मूळ संख्या त्याच्या मोठी संख्या घ्यायची. जर तुम्हाला 1 ते 20 ची बेरीज काढा 20 गुणिले 21 पहा 2 1 2 25 आले बे. हो. म्हणजे काय आलं उत्तर इथं? 25 गुणिले 51 गुणाकार केला किती आला? 1275. जेव्हा गुणाकार येत नाही करा ते 51 गुणिले 25 5 1 5 5 5 25 तर 51 गुणिले किती 102 का? हो. असं आलं की पण 5 ला 5 5 2 7 2 ला 2 बरोबर. आला का? हो. 1275. अजून एक एक्झाम्पल घेऊ. थोडं टफ देऊ आता. हा द्या. टफ. एवढे 200 म्हणजे काय? या टफ एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 ते 41 मधील बेरीज करायची मला. 41 ना? 1 ते 41 अंकाची बेरीज करा. ओके. येईल करायला? हो. कारण सूत्रामध्ये किमती ठेवा. ठेवा किंवा असं करा 41 गुणिले 42 भागिले 2. हो. तुम्हाला फक्त यावेळेस काय पाहिजे? गुणाकार आला पाहिजे. हे सूत्र आहे गुणाकार प्लस भागाकार. 41 गुणिले 42 42 का 2 ने भागले तर किती येते? 861. 861 आला ना? हो. ओके करू आपण लगेच व्हेरीफाय. माझं 61 आलं. 61 आला का? चला आपण आलो तर सर 41 म्हणतो 61 ला. ओके चला आपण करून घेऊ काय आलंय ते व्हेरीफाय करू. पहा बे 1 बे 21 गुणिले 42 ना? हो. मग करा 41 गुणिले किती? 21 हा गुणाकार करा. येत नसेल तर साईडला करायचा आहे. 41 1 41 पहा 41 गुणिले किती? किती? 81. 82 82 एकाला 1 4 आणि 2 6 आणि 8 ला 8 बरोबर आहे. 861 उत्तर आलंय. आलं उत्तर? काही अवघड? काही जमलं नाही सर सूत्रपाठ असतं. बरं सोपं गणित विचारतो तुम्हाला या. हो. सोपं. बरं मला सांगा सोपं गणित 6 ते 10 अंकांची बेरीज किती? काढा बरी का काढा तुम्हाला? हो. 6 ते 10 अंकांची बेरीज किती? हे 6 ते 10 संख्या घ्या यांची बेरीज किती आहे? 6 ते 10. तुम्हाला मग कळेल की कसं सोडवायचं ते. 6 ते 10 सुरुवातीच्या किती बेरीज आली? 21 आली की 6 ते 10 ची आली. आता हे कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. आपल्याला 6 ते 10 n बरोबर काय घेतलं तुम्ही ते? n बरोबर 10. 10 घेतलं का? n बरोबर 10 घेताच येत नाही का? 6 पासून स्टार्ट झालंय. हे सूत्र कधी वापरायचंय? जेव्हा संख्या 1 पासून स्टार्ट होते तेव्हा. हा. मग अशा वेळेस काय करायचं?
अगोदर काय 10 विचारले ना, मग एक काम करायचं 1 ते 10 अंकांची बेरीज काढायची. किती आहे ती बेरीज आपण काढली होती? 55 n ऑफ n प्लस 1 अपॉन 2 यांची बेरीज आली आपली 55 आली होती ना. मग आपल्याला अजून एक काय करायचंय, मग यामध्ये विचारले 6 पासून पुढे 6 च्या अगोदर संख्या 5. मग एक काम कर 1 ते 5 अंकांची बेरीज काढायची. किती येते ती? किती आली? 1 ते 5 अंकांची बेरीज काढली होती 15 होती का? किती होती? हां 15 होती. 15 होती ना. 5 गुणिले 6 भागिले 2 5 ते 15 हां सर 15 होती. मग एक काम कर ह्या मोठ्या संख्येमधून ही छोटी संख्या मायनस करायची. मग काय 55 मायनस 15 5 मधून 5 गेले 0 5 मधून एक गेला 40. यांची 7 अंक 10 अंकाची बेरीज 40 असेल. नसेल माहित तर व्हेरीफाय करायचं. 6 7 8 9 आणि 10 यांची बेरीज करा. पहा 10 ला 10 10 9 किती? 19 19 आणि 8 किती? 27 येते का? जनित नाही देणे का? पहा 6 8 8 आणि 6 किती? 14 का? 14 9 7 16 आणि 10 ला 10 6 आणि 4 10 मग चला 1 2 3 4 आलं उत्तर. सर सूत्र प्रमाण सोडवलं म्हणे. हां 6 ते 10 6 ते 10 हे तुम्हाला व्हेरीफाय केलं तर इकडे उत्तर मिळालं की नाही? हो. अजून एक संख्या घेऊ थोडीशी अवघड. सूत्र प्रमाण सोडवलं सर सूत्र प्रमाण दाखवा. सूत्राप्रमाणे सांगितलं होते बा 1 ते 10 संख्येची बेरीज करायची अगोदर, कारण की 10 दिले किती. पण इथं 6 च्या अगोदरच्या संख्या दिली का 5 नाही. 1 ते 5 ची काढली बेरीज किती येते? 15. मग त्या मोठ्या मधून छोटी मायनस केली का? अजून एक देऊ 1 ते आपण काय करू 7 ते 10 अंकाची बेरीज काढा. 7 ते 10 अंकाची बेरीज काढा. आता ह्या सूत्रानुसार काढा. काय काय केलं ते 7 ते 10 अंकाची बेरीज काढा. हे तुम्ही तोंडी लिहून काढू शकता, पण जर मोठ्या संख्या दिल्या तर कशा काढायच्या? 7 ते 10 अंकाची बेरीज तुम्ही अशी काढू शकता. 7 8 9 10 काढू शकतात का नाही? काढू शकतात ना? 7 आणि 8 किती? 28 किती बो सर? 7 आणि 8 15. हे 10 ला 10 असेच, हे 9 ला 9 असेच देऊ शकतात का नाही? मग 9 आणि 5 किती? 14. आणि 6 ला 1 किती झाले? 34 बेरीज येते. 34च आली. पण ह्या सूत्रानुसार कशी करायची? ही अशी लिहिली आपण. सूत्रात काय करायचं? ही पुढची संख्या किती? 10 आहे. म्हणजे आपण काय करायचं 1 ते 10 अंकाची अगोदर बेरीज काढून घ्यायची. किती येते? 55. आपल्याला माहिती आहे पण आपण डबल काढत नाही. 55 आणि त्यामध्ये 1 ते 6 अंकाची बेरीज परत काढा. मग आता 40 किती आली? 40 आली का? 1 ते 6 n ऑफ n प्लस 1 अपॉन 2 6 गुणिले 7 भागिले 2 21 3 6 7 3 21. मग काय करायचं? ह्या संख्येमधून 55 मधून 21 मायनस करायचं. 5 मधून 1 गेला 4 आणि 34 आलं उत्तर. तुम्हाला समजण्यासाठी छोट्या संख्या घेतल्यात, आपण मोठ्या पण घेऊ शकतो. जर आपल्याला असं दिले 1 ते 15 अंकांची बेरीज काढा. 1 ते 15 आपण काढलेली किती आली? 1 ते 15 n ऑफ n प्लस आपण 120. पण परीक्षेत प्रश्न असा येतो आपल्याला कसा? 11 ते 15 अंकांची बेरीज किती? परीक्षेत प्रश्न असा असतो आपल्याला कधी कधी 11 ते 15 अंकांची बेरीज किती? मग अशा वेळेस काय करायचं? 1 ते 15 अंकांची बेरीज किती होईल? अंकमांकी संख्या 1 ते 15 किती होईल? मग आता एक काम करायचं
मग विचारित संख्या ह्याच्या अलीकडे संख्या काय घ्यायची 10 म्हणजे 1 ते 10 ची बेरीज घ्यायची अगोदर. हा 1 ते 10 ची बेरीज किती आला 55. मग हे 120 मधून 55 मायनस करा. 120 मधून 55 मायनस केले उत्तर किती येणार 10 तून 5 गेले खाली राहिले 5 हातचा आला 1 आला किती दिला 4 झाले. 12 तून 5 गेले 12 तून किती गेले 4 गेले 7 65 आहे. तुम्हाला बेरीज येत नाही वजाबाकी येत नाही करायला. 65 म्हणजे 11 ते 15 अंकाची बेरीज किती आहे संख्येची 65 आहे. येत नसेल तर व्हेरीफाय करायचं. माझं उत्तर बरोबर आहे की नाही लिहून घ्यायचे असे. पण परीक्षेत वेळ नसतो आपल्याकडे असतो का हे पहा हे 10 हे वरचे किती 5 बाजूला काढू हे 4 काढू हे 3 काढू हे 2 काढू आणि हे 1 काढू म्हणजे इथं संख्या राहिल्या 10 10 10 10 10 कळालं. 10 ने किती असतो 11 म्हणजे 11 12 13 14 15 ही काढ 10 20 30 40 50 हे तर 50 झाले 50 झाले ना किती 55 55 4 59 59 3 62 2 64 ने आलं उत्तर. सोपं काढ दिले तरी अजून एक घ्या चला. 1 ते 12 संख्यांची बेरीज किती सुरुवातीच्या 12 संख्यांची काढा. 1 ते 12 कशी काढायची मला उत्तर सांगायचं. 1 ते 12 1 ते 12 काढायची. 1 ते 12 78 म्हणजे n of n plus 1 upon 2 is equal to 12 into 13 upon 2. 78 यांनी भाग दिले तर 6 राहिले 13 चा 12 किंवा 6 पर्यंत मला किती येते 78. मग तुम्हाला प्रश्न असा आहे माझा कसा 7 ते 12 हा पर्यंत संख्येची बेरीज किती यांच्या दरम्यानची काढू हो काढा आता. 7 ते किती 12 7 ते 12 पर्यंतची बेरीज किती काढा बरं आता. 7 ते 12 संख्येची बेरीज किती बेरीज करत बसायचं नाही. तुम्हाला सांगितलं कोणतं सूत्र वापरायचं ते इथे तुम्हाला काय करावं लागेल 1 ते 6 ची बेरीज काढावं लागेल. तेच केलं ना 1 ते 6 ची काढायची लागेल. n of n plus 1 upon 2 म्हणजे 6 गुणिले 7 भागिले 33 7 7 21 78 मधून 21 मायनस करा उत्तर मिळून जाईल तुला. आलं उत्तर. आता याला जर काढायला हा सर 57 परीक्षेत तुम्ही मग अगोदर गणित काढून 71 ते 80 संख्येची बेरीज किती काढा बरं तो प्रश्न तुमच्यासाठी. 71 यांनी 71 ते 80 ची बेरीज किती हा तुम्हाला होमवर्क असेल. ओके हो हो हा थँक्यू